नमस्कार मित्रांनो, बिल्डर आपल्या सोसायटीचे रजिस्ट्रेशन करण्यास टाळाटाळ करत असेल किंवा सोसायटीचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी कोणतेही कागदपत्रे देण्यास नकार देत असेल तर काय करणे गरजेचे आहे? मित्रांनो, आपण एखाद्या प्रोजेक्टमध्ये फ्लॅट घेतो आणि फ्लॅट घेतल्यानंतर त्या प्रोजेक्टचे बांधकाम 100% पूर्ण होते. महानगरपालिका नगरपालिका देखील बांधकाम 100% पूर्ण झाल्याचे व सदर इमारत ही राहण्याच्या योग्य असल्याबाबत प्रमाणपत्र देते. असे केल्यानंतरही फ्लॅट धारक हे मागणी करत असून देखील बिल्डर हा सदर सोसायटी फ्लॅट धारकाची सोसायटी तयार करण्यास नकार देतो किंवा कोणतेही कागदपत्रे देण्यास नकार देतो. अशा वेळेस सदर प्रोजेक्टमध्ये असलेल्या एकूण फ्लॅटपैकी 51% फ्लॅट धारक यांना एकत्रित करून एक बैठक घ्यायची असते आणि ह्या बैठकीमध्ये सोसायटी स्थापन करण्याबाबत ठराव पास करायचा असतो आणि ह्याच ठरावामध्ये सोसायटीचे सभासदांचे किती मंथली मेंटेनन्स असेल, तसेच भाग भांडवल किती असेल प्रत्येकाचे, तसेच त्या सोसायटीचे नियम काय असतील हे ठरवायचे असते. तसेच त्याच ठरावामध्ये मुख्य प्रवर्तक नेमायचा असतो. तसेच सोसायटीच्या नावाने बँक अकाउंट काढायचे असते. तसेच सर्व फ्लॅट धारक यांचे खरेदी खताचा करार, तसेच आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, तसेच भाग भांडवल हे सर्व कागदपत्रे जमा करायचे असतात व जमा केलेले कागदपत्राच्या आधारे मुख्य प्रवर्तक म्हणजे नेमलेला प्रवर्तक यांच्या नावाने सोसायटी उपनिबंधक यांच्याकडे अर्ज द्यायचा असतो. सोसायटी उपनिबंधक यांच्याकडे अर्ज दिल्यानंतर सोसायटी उपनिबंधक हे सदर अर्जाची पडताळणी करून तपासणी करत असतात अर्जाची, आणि अर्जाची तपासणी केल्यानंतर सदर बिल्डरला नोटीस पाठवत असतात. त्यांच्याकडून जर कागदपत्रे आवश्यक असले तर कागदपत्रेची मागणी करत असतात आणि मागणी केल्यानंतर जर त्यामध्ये काही त्रुटी आढळली अर्जामध्ये किंवा त्याच्यामध्ये तर त्या त्रुटींची पूर्तता करून घेऊन नंतर सगळे कागदपत्र योग्य असल्यास सोसायटी रजिस्ट्रेशन करून सोसायटीची नोंदणी करून त्याबाबतचे प्रमाणपत्र देत असतात. आणि सोसायटी रजिस्ट्रेशन झाल्यानंतरच सोसायटीची जमीन हस्तांतरण करण्यासाठी आपण बिल्डरकडे परत मागणी करू शकतो आणि त्यांनी जर नकार दिला तर परत सदर जमीन सोसायटीला मिळावी म्हणून परत दुय्यम निबंधक यांच्याकडे अर्ज